आज आहे माझा दुसरा करवा चौथ आणि लास्ट इयर मी दुबईमध्ये होते, यावेळी इंडियामध्ये. महाराष्ट्रात कोणी करवा चौथ धरत असेल ना तर थोडंसं नवलच वाटायला लागतं, कारण इकडं आपलं वटपौर्णिमा अशा गोष्टी असतात आणि तेच नॉर्थ इंडियाला ना आपले असे तीज, दुर्गापूजा किंवा करवा चौथ सारख्या गोष्टी केल्या जातात. हा लुक ही माझा खूप छान वाटत होता, साडी आणि परत त्यानंतर हेअरस्टाईल वगैरे. दोन्ही हातावरची मेहंदी माझी अशी उठली, सोबतच मी दोन्ही पायांवरतीही मेहंदी काढली होती. काल जी मी लेन्सेस ट्राय करणार होते ना ती आज मी प्रोफेशनल व्यक्तीकडून ट्राय करण्यासाठी आले. मला जे 10-15 मिनटंही बसत नव्हती ना ते 2 मिनटामध्ये बसले माझ्या डोळ्यामध्ये. मला बिलकुलही असं वेगळं वाटत नाही. मी पहिल्यांदाच डोळ्यामध्ये लेन्सेस घातलेले आहेत, मी लग्नातही घातल्या नव्हत्या. खूप छान वाटत होतं, लाईटिंगमध्ये तरी इतकी मस्त वाटत होते ना. ॲफोर्डेबल रेट्समध्ये आपल्याला मिळतात, कोणतंही इरिटेशन नव्हतं किंवा लाल झालं किंवा वेगळं काही दिसणं काहीच जाणवत नव्हतं, एकदम नॉर्मल वाटत होतं. ही माझी करवा चौथची साडी आहे आणि उन्हामध्ये माझी स्किन आणि साडी दोन्ही ग्लो करत आहे. ऑल ओव्हर माझी साडी अशी दिसत होते. कॅमेरामध्ये किंवा आता फोनमध्ये थोडीशी डल दिसते, पण याचा रिअलमध्ये कलर खूप चांगला आहे, एकदम मोरपंखी कलर आहे. खूप रेअर अशा साड्या बघायला मिळतात. त्यानंतर रात्री झाल्यानंतर ना आम्ही सगळीजण वर गेलो चंद्राला बघायला. यावेळी मी, माझ्या मम्मीने आणि माझ्या दिदीने आम्ही तिघींनीही करवा चौथ धरला. खरं सांगू तर चंद्र कुठे लपला होता काहीच कळेना. रोज इतक्या लवकर येतो, पण त्याच दिवशी तो कुठे लपून बसला होता काहीच कळेना, त्याचा आतापत्याच नव्हता. तरी पण जितका दिसतो तेवढ्यातच आम्ही पहिला तर चंद्राची पूजा केली, त्यानंतर ना टीका वगैरे लावला आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे चाळणीतून चंद्र बघणे आणि पुन्हा आपल्या नवऱ्याला बघणं. त्यानंतर ना पहिला जसा मी घोट पाण्याचं पिले ना, थोडंसं आम्हाला बरं वाटायला लागलं. पूर्ण डिहायड्रेशन झालं होतं, एक थेंब पाण्याचं नाही किंवा एक घास जेवणाचाही नव्हता. पटकन मिठाई वगैरे खाल्ली, नंतर मम्मीने ही पूजा करून घेतली आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं. ओके, बाय.